राधानगरी तालुक्यातील मौजे कासारवाडा या ठिकाणी साथी दिनकर विठ्ठल पाळकर गुरुजी आबा यांनी 1972 साली दुष्काळात आपल्या शेतामध्ये व स्वखर्चातून विहीर काढली. दलित व सवर्ण जातीभेद अस्पृश्यता संघर्ष सुरू झाला. यावेळी पाळकर गुरुजी यांनी एक गाव एक पाणवठा केला. गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आपली विहीर खुली केली होती. या ऐतिहासिक क्षणांना उजाळा देण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उदयसिंह पाळकर यांनी ऐतिहासिक विहिरीजवळ या क्षणाचे साक्षीदार असणाऱ्या व प्रत्यक्ष भाग असणाऱ्या विठ्ठल धुळा कांबळे, सातापा भागोजी कांबळे यांचा व इतर मयत असणाऱ्या वारसदारांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून बामसेब ब्रिजेश सरनाईक, आशालता सरनाईक हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष उदयसिंह पाळकर यांनी साथी दिनकर पाळकर गुरुजी यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यावेळीची परिस्थिती, वर्णव्यवस्था, जातीभेद यांना न जुमानता आबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आपल्या शेतामध्ये स्वखर्चातून विहीर काढून हे पाणी सर्वांसाठी खुले केले असल्याचे सांगितले. तसेच यावेळी सरनाईक सर यांनीही उपस्थित समुदायाला मार्गदर्शन केले. यावेळी शाहू विद्यालय कासावडा प्रशालेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडून परिसराची स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी श्री शाहू विद्यालय मुख्याध्यापिका मनीषा पाळकर, अध्यापिका सुनीता पाळकर, शरद पाळकर, बाबुराव सुतार, बंडोपंत शिंदे, श्रीपती खोत, सखाराम सुतार, सदाशिव परीट, बाबुराव कांबळे, विष्णू सुतार, बबन कांबळे, संजय कांबळे, तानुबाई कांबळे, सरस्वती पाटील, शालन कांबळे, गुणाबाई कांबळे, सुजाता सुतार, पांडुरंग कांबळे, धोंडूबाई सूर्यवंशी, गणेश शिंदे, एम.टी. कांबळे, त्याचबरोबर शाहू विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, प्रशालेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार सहाय्यक शिक्षक B.S. बोडके यांनी मानले.